नाश्त्याला रोज तेच तेच खाऊन कंटाळा आलाय. मुलांना पौष्टिक आणि चविष्ट असा संध्याकाळचा नाश्ता हवा असेल तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. आज आपण बनवणार आहोत थंडीत आवर्जून खाल्ली जाणारी, आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आणि चवीला अप्रतिम लागणारी शेपूवडी. शेपूची भाजी अनेक जण खात नाहीत, पण या पद्धतीने वडी बनवल्यास सगळेजण आवडीने खातील. चला तर मग वेळ न घालवता ही खास आणि पारंपरिक रेसिपी सुरू करूया. एक जुडी शेपू बारीक स्वच्छ धुवून घेतली आहे. 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, 2 चमचे पांढरे तीळ, आलं लसूण हिरवी मिरचीचा 2 चमचे ठेचा, छोटा चमचा ओवा, काश्मीरी लाल तिखट, छोटा चमचा हळद आणि चिमूटभर हिंग आणि चवीनुसार मीठ व 2 चमचे तेल घालायचे आहे. आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्या. हे सर्व मिश्रण मिक्स झाले की यात थोडी थोडी पाणी घालून याचा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे. आता याचा घट्ट गोळा बनलेला आहे. आता आपल्या हाताला तेल लावून एक जाळी घ्यायचं आहे आणि त्याला सर्व बाजूने तेल लावून घ्यायचे आहे. गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. पाणी गरम झालेलं आहे. याचा छोटा रोल बनवून घ्यायचा आहे आणि त्या चाळणीत त्याला उकडून घ्यायचे आहे. याचे दोन्ही पण रोल तयार झाले आहेत. आता याला एक 15 मिनिटासाठी आपण उकडून घेऊ. आता हे आपले रोल तयार झालेले आहेत. तयार झालेले आहेत का नाही हे पाहण्यासाठी आपण त्यात चाकू हे करायचं, चिकटलं तर कच्चे आहेत असे समजायचे. आता माझी वड्या तयार झालेल्या आहेत. आता याला आपण तव्यावर फ्राय करून घेऊ. यात थोडंसं तेल घालून घेऊ व सर्व वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. याला वरून थोडंसं तीळ लावलेलं आहे आणि थोड्याशा तेलात हे एकदम फ्राय करून शेपू वडी छान लागते. शेपू ही आरोग्यासाठी चांगली असते आणि थंडीच्या दिवसात पचनासाठी पण खूप चांगली आहे. यामुळे ज्यांना शेपूची भाजी आवडत नाही त्यांना अशा पद्धतीने वड्या करून दिल्या तर खूप आवडीने खातील, लहानापासून मोठ्यापर्यंत. आता या वड्या दोन्ही बाजूनी चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहे. आधी लाल झाल्या पाहिजेत आणि स्लो गॅसवर या करून घ्यायच्या आहेत, नाहीतर वड्या ह्या करपतील आणि आतून कच्च्या राहतात. त्याच्यामुळे स्लो गॅसवर या वड्या तळून घ्यायच्या आहेत. वड्या चांगल्या फ्राय झाल्या की आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. शेपूच्या भाजीमुळे खूप जणांना दिवसभर ढेकर येते म्हणून पण खूप जण खात नाहीत. पण अशा पद्धतीने वड्या बनवल्या तर कोणाला कळणार पण नाहीत की ह्या वड्या कशाच्या आहेत. त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता या वड्या व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत. तुम्हाला जर माझे पदार्थ आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या वड्या अगदी घरच्या साहित्यात आणि झटपट होणाऱ्या वड्या आहेत, त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता आपल्या वड्या रेडी झाल्या आहेत. ते टोमॅटो सॉस बरोबर खायला खूप चविष्ट लागतात. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा.